ऐतिहासिक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी आपल्या समोर ऋतुजा फटाकडे। चितेगाव येथील RL स्टील कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन कामगार जखमी। चितेगाव MIDC मधील नामांकित RL स्टील मध्ये 1 जानेवारी दुपारी बॉयलर भट्टीचा स्फोट झाला आहे। त्यात कोणतीही जीवित हानी झाली नसून एका कामगाराला कोरकळ जखम झाल्याची कंपनी व्यवस्थापकांचं म्हणणं आहे। मिळालेली माहिती अशी की 1 जानेवारी बुधवार रोजी कंपनीत कामगार काम करत असताना बॉयलरचा भट्टीचा स्फोट झाल्यानं त्यामध्ये 4 ते 6 कामगार जखमी झाल्याची माहिती मिळाली होती। मात्र त्या कंपनी व्यवस्थापनाला याबाबत फोनवर संपर्क केला असता त्यांनी म्हटलं आहे की आमच्या कंपनीमध्ये बॉयलर भट्टीचा स्फोट झाला आहे, परंतु कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही। फक्त एका कामगाराला पायाला छोटेसे मार लागल्याने जखम झाली आहे, बाकी काहीही झालेलं नाही। परंतु कंपनीच्या गेटवर गेलं असता सुरक्षा रक्षकांनी कंपनीत गेट पास एंट्री न देता कंपनीचे कोणतेही अधिकारी आपल्याशी भेटू शकत नाही, कंपनीत कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नाही अशा प्रकारचे उत्तर दिले। या कंपनीमध्ये अनेक घटना नेहमी होत राहतात आणि कंपनी कोणत्याही मीडिया प्रतिनिधींना याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती देत नाही। जास्त कामगार हे परराज्यातील असल्यामुळे काही घटना घडली तरी कंपनीला फारसा फरक पडत नाही। मागे 1 महिन्यापूर्वी आपल्या ऐतिहासिक नगरीमध्ये न्यूज मार्फत एक बातमी प्रकाशित केली होती। या कंपनीत काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू कंपनीत झाला होता आणि 1 वर्ष उलटूनही त्या कामगाराला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत कंपनीकडून आजपर्यंत देण्यात आलेली नाहीये।